पाहिजे, कीर्तिवान पाहिजे, दयावान पाहिजे. अगदी सगळेच्या सगळे गुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी होते. म्हणून राजा असावा तो शिवछत्रपती शिवाजी महाराजांसारखा. नाहीतर आजकाल आपल्या मुलांनी फक्तच बोंबलत फिरायचं. अंधार झाला, आता दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. कशाला बोलावता हो राजांना? कशाला? कशाला? दारूच्या बाटल्यांचे झाकणं गोळा करायला की आपण काय काय धिंगाणे करतो ते पाहायला? आणि मला तर कधी कधी प्रश्न पडतो की अरे आपल्याला राजांना बोलवायची गरज पडते, मग आम्ही काय करतो? आपण काय फक्त त्यांच्या जयंत्या पुण्यतिथी, त्यांच्या जयंत्या पुण्यतिथी साजऱ्या कराव्यात, त्यांच्या समोर दिवे कोणी लावावे याच्यावरूनच आम्ही वाद घालायला लागलो. मग दिवे कोण लावणार? आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या 19 फेब्रुवारीला जयंती आली का आमची तरुण मुलं लाखो रुपयांचा डीजे लावतात, त्या ठिकाणी फुल दारू पितात आणि म्हणतात त्या डीजे वाल्याला ओ जरा बजाव. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना कुठलंच व्यसन नव्हतं आणि तुम्ही जर त्या ठिकाणी दारू पिऊन व्यसन करून त्या ठिकाणी जयंती साजरी करत असाल तर काय वाटत असेल आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलंय. तुम्हा आपल्या मावड्यांना सुराज्य निर्माण करायचंय. पण केव्हा निर्माण होईल? ज्या वेळेला या देशातील महिला सुरक्षित होतील, ज्या वेळेला या देशातील भ्रष्टाचार संपुष्टात येतील, ज्या वेळेला या देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद होतील, हे कुठेतरी थांबेल ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण म्हणूया की आम्हाला सुराज्य मिळालं. तुम्ही एखाद्या वेळेला शिवचरित्र वाचा, तुम्हाला कळेल कसे होते छत्रपती शिवाजी महाराज, कसं त्यांचं त्या ठिकाणी कार्य होतं, कर्तृत्व होतं. अरे नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा, नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा. का? कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा. शिवने पर शुभ जन्मला, शिवने हरिवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती आमचा दैवत छत्रपती, शिवाजय मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. स्वराज्य स्थापण्यासाठी त्याने केलं एक मोजाती. छत्रपती शिवाजी महाराज
बघा, आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्यानंतर अक्षरशः अंगावरती शहारे उभे राहतात. कारण कर्तृत्व होतं आपल्या राजांचं, पण त्यांना घडवण्यामागे महत्वाचा मोलाचा वाटा जर कुणाचा असेल तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा. म्हणून मला असं वाटतं की माता तुम्ही जर नसते तर नसते दिसले मंदिरांवरचे कळस, माता तुम्ही जर नसते तर नसते दिसले अंगणी तुळस, माता तुम्ही जर नसते तर नसते लढले हो मावळे, आणि खरंच माता तुम्ही जर नसत्या ना तर नसते दिसले हे विजयाचे सोहळे, हे विजयाचे सोहळे, हे विजयाचे सोहळे. म्हणून धन्य आहे राजमाता जिजाऊ साहेब की जिने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला घातला. इथपर्यंत आपण आलोय. एक वेळ सर्वांनी हातात टाळी, मुखात नाम, विठोबा रुक्मी भजन करूया. जय 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 विठोबा देवा, मला माझ्या जीवनात तुझा विसर पडत नसेल, संतांचा संग जर मला लाभत असेल माझ्या जीवनामध्ये, तर आम्ही गर्भवासाचं दुःख सुद्धा आनंदाने हसत सहन करायला तयार आहे. आता गर्भवासात काय कमी दुःख आहे का हो? पण तुकोबरा म्हणतात की संतांचा संग जर मला लाभत असेल तर तेही दुःख आम्ही आनंदाने सहन करायला तयार आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे, फक्त तू देवा आम्हाला गर्भवासात सुखाने घाल, सुखे घालावे आम्हासी. बघा, जाता जाता तुम्हाला सांगेल, आता इथे बरेच तरुण मंडळी बसलेले आहेत. तुम्ही माझ्या दादांसारखे आहात, मानताना मला बहीण मानताना. बघा, तुम्हाला सांगेल, माझं ऐका गड्या, जीवनामध्ये व्यसन कुणी करू नका. कारण या व्यसनाने आजपर्यंत कुणाचं चांगलं झालं नाही, चांगलं होत नाही, आणि पुढे फ्युचर मध्ये सुद्धा चांगलं होणार नाही. एखाद्या वेळेला जाते व्यसनी माणसाच्या घरी, बघा त्या व्यसनी मुलांच्या त्यांच्या मुलांच्या केविलवाण्या नजरा बघा, कळेल तुम्हाला की काय दुःख असतं या व्यसनी माणसाच्या घरचं. त्यांना अतिशय काळजी लागलेली असते, चिंता असते की आता आपले वडील कोणत्या अवस्थेत येतील घरी, काही तोडफोड करतील का, आपल्याला मारतील का, आपल्या आईला मारतील का, अगदी काळजी लागलेली असते बरं का. आणि या व्यसनी माणसाला समाजात मान सन्मान प्रतिष्ठा लाभत नाही बरं का. म्हणून जीवनामध्ये व्यसन कुणी करू नका. तुम्हाला फार महत्वाचं सांगून जाईल, ऐका. अरे ये बोतल पे बोतल पीने से क्या फायदा, ये बोतल पे बोतल पीने से क्या फायदा, सुबह पी जाओगे शाम को उतर ही जाएंगे, लेकिन 9 दिन ये हरिनाम का प्याला पी तो देख बंदे, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून दारू पिऊन आपलं आयुष्य काय बर्बाद करतात. क्या किया क्या किया क्या किया रे किया रे किया रे.
जिसे पाना था उसको था दिया रे, जिसे पाना था उसको था दिया रे, पाना था उसको था दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। अमर सुरक्षा से राम ने भगवान के नाम से हम बोलना हो, अमर सुरक्षा हे शराब रे, भगवान के नाम से खो दिया। क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया रे, तूने जीवन कमा दिया, तूने जीवन कमा दिया क्या रे हो, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। अरे मौत से डरता नहीं शराब पीने वाला, लेकिन कसम भगवान की जिस दिन तुझे मौत आएगी ना तो नहीं मिलेगा कोई पाणी पिलाने वाला. खऱ्या अर्थाने जीवनात व्यसन करू नका. आणि माझ्या दीदींना सुद्धा सांगते, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, आपल्या कीर्तनाची वेळ झालेलीच आहे. मी तुम्हाला सुद्धा सांगते, हात जोडून विनंती आहे की तुम्ही सुद्धा फॅशनच्या कहरीमध्ये, त्या फॅशनच्या लहरीमध्ये जाऊ नका. काय फॅशन वाढली हो आजकाल, लोक आपली संस्कृती विसरत चालले, पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब करायला लागले. बघा आधीच्या काळात वस्त्रोद्योग कमी होते, वस्त्रांची त्या ठिकाणी कमी होती बरं का, पण तरी सुद्धा आमच्या महिला अंगभर कपडे घालायच्या, डोक्यावरती पदर घ्यायच्या. आता तर वस्त्रोद्योग भरपूर झालेत, वस्त्रांची सुद्धा काही कमी नाही, तरी सुद्धा आमच्या मुली त्या ठिकाणी, आमच्या महिला शॉर्ट्स कपडे घालायला लागले बरं का, अंग प्रदर्शन करायला लागले. पण मी सांगेल की रे अंग प्रदर्शन करत बसू नका, काहीच मिळणार नाही आपल्याला. प्रदर्शन असावं विचारांचं, प्रदर्शन असावं आपल्या संस्कृतीचं. विचारा आधीच्या त्या आजीबाईंना काय संस्कार होते आजीबाई तुमच्या काळात. हा मला तुम्ही सांगा, तुमच्या काळामध्ये कोणी जीन्स पॅन्ट टी शर्ट घातलं होतं का? घातला होता? तुमच्या काळात कोणी बॉब कट केली होती का? केली होती का? हो का नाही? बोलतच नाही बा, झोपलं नाही ना. तुमच्या काळात कोणी बॉब कट केली होती का? नाही ना. बघा एखाद्या वेळेला जा त्या बस स्टँडवर, त्या ठिकाणी मुली बसलेल्या असतात, जीन्स पॅन्ट टी शर्ट घातलेला असतो, बॉब कट केलेली असते, मोबाईल हातात असतो. मुलगा आहे का मुलगी हे कळत नाही आबाजी बरं का, एवढी भीषण परिस्थिती निर्माण झाली. पण मी सांगेल तुम्हाला, अरे आईच्या कुशीत झोपण्याचा आनंद, आईच्या कुशीत झोपण्याचा आनंद पुढची पिढी घेऊ शकत नाही का? कारण जीन्स पॅन्ट टी शर्ट घालणारी आई पदर देऊ शकत नाही. भारतीय माता तरी कुणाला म्हणायचं, डोक्यावर भुकेल्याची कदर, आल्या गेल्या अतिथींचा आदर, दिस इज द इंडियन मदर. आम्ही त्या जीन्स पॅन्ट टी शर्ट घालणाऱ्या आईला भारतीय माता म्हणणार नाही, कारण ते आमची संस्कृती नाही बरं का. आज आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज घडले, फुकट नाही घडले, तसे संस्कार केले राष्ट्रमाता जिजाऊ मातेने, कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी. आणि बघा संस्कार जर केले ना तर आपली संस्कृती टिकणार, संस्कृती जर टिकली तर धर्म टिकणार, धर्म जर टिकला तर राष्ट्र टिकणार. आणि ही जबाबदारी आहे तुम्हा माता माऊल्यांची बरं का. म्हणून खऱ्या अर्थाने मुलांवरती चांगले संस्कार करा. संस्कार करणं ही फार काळाची गरज आहे. आणि जरा चांगलं गोड बोला बरं का इतरांशी. आबाजी तुमच्या गावात लोक गोड बोलतात ना? बोलतात का? बोलतात ना? ज्ञानोबर आहे सांगता माणसाने कसं बोललं पाहिजे. साचा आणि मवाळा वितुली आणि रसाळा, शब्द जैसे कलोड अमृताचे. माणसाने खरं बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे, मृदू बोललं पाहिजे, कामापुरतं बोललं पाहिजे बरं का. कारण हा देह आपल्याला पुन्हा पुन्हा मिळणार नाही. देह जाईला जाईला त्यासी कडवा खाईला, कडवा खाईला त्यासी कडवा 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 खाईला. अरे मौत से किसी की क्या रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. जिंदगी की राई
चांगलं बोला आणि माणुसकी सांभाळा. माणसाने माणसाशी माणसासारखं वागणे याचं नाव आहे माणुसकी धर्म. आणि जगातील सर्वात मोठा धर्म जर कोणता आहे तर तो आहे माणुसकी. आपणही देवाला ती प्रार्थना करूया की हे देवा, माणसाला माणसाशी माणसासारखं वागण्याची सद्बुद्धी दे. ती फार सुंदर प्रार्थना आहे, सर्वांनी म्हणायची. हेच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे, मानसाने मानसाशी, मोठ्याने म्हणा. हेच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसास वागणे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठाये, मोठ्याने म्हणायचं, एक रंगी रंग दे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. मानसाने मानसाशी मानसास वागणे, हीच आमुची प्रार्थना. पत्थर एक बार मंदिर में जाए तो पत्थर भगवान बन जाता है. इंसान हर रोज मंदिर में जाता है लेकिन इंसान इंसान नहीं बन पाता. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जरा माणुसकी सांभाळा. इथपर्यंत आपण आलोय. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, संतांच्या चरणी किंवा मायबापांच्या सर्वांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथेच पूर्ण. ज्ञानेश्वर